नमस्कार मित्रांनो. आपण सगळे संस्कृतचे विद्यार्थी आहोत. शाळेमध्ये आपण संस्कृत स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून घेतो. काही लोक 11वी-12वीला पण घेतात. पण त्यानंतर जर संस्कृत विषयाचं शिक्षण घ्यायचं ठरवलं तर आपल्यापुढे पहिला प्रश्न असतो. अनेक लोक आपल्याला हा प्रश्न विचारतात की संस्कृत भाषेची मार्केट व्हॅल्यू काय. मार्केट व्हॅल्यू म्हणजे संस्कृत भाषा शिकून आपल्याला कुठली नोकरी मिळणार आहे, नुसतं शिक्षकच होता येईल, बाकी काय करता येईल. आपल्याला आवड ह्या भाषेची आहे, पण पुढे जाऊन जर नोकरी मिळणार नसेल तर कुठेतरी आपण विचार करायला लागतो की मग पुढे पण संस्कृतमध्ये शिक्षण घ्यायचं की नाही. तर आज आपण जो धडा शिकणार आहोत तो धडा आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देणार आहे की संस्कृतचा खरंच आपल्याला काही उपयोग होईल का पुढे. नोकरी कुठली पण असो, आपल्या आवडीनुसार आपलं कुठलंही क्षेत्र असो, संस्कृत तिथे कसं उपयोगी पडतं हे आपल्याला या धड्यातून शिकायला मिळणार आहे. बघूयात आपल्या पुस्तकातला 14वा पाठ, प्रतिपदम संस्कृतम. हा संवादाचा धडा आहे आणि या संवादातूनच आपल्याला कळणार आहे की संस्कृत भाषा आपल्याला किती उपयोगी पडणार आहे. बघूयात. संवादस्थलं विमानतलस्य प्रतीक्षालय. संवादाची जागा आहे विमानतळावरचं प्रतीक्षालय म्हणजे वेटिंग रूम. केचन जनाः यात्रायाः आरंभार्थं प्रतीक्षन्ते. काही लोक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी वाट बघतात. आपल्याला माहिती आहे की विमानतळावर त्या देशांमध्ये नियम असतात की कधी 1.5 तास, कधी 2 तास, कधी 3 तास आपल्याला आधी विमानतळावर प्रवेश करणं गरजेचं असतं आणि तिथल्या सगळ्या औपचारिकता पार पाडून साधारणपणे अर्धा-पाऊण तास आपल्याला वाट बघावी लागते. तर त्याप्रमाणे हे लोक आपल्या प्रवासाच्या आधी वाट बघत आहेत. केचन सुखेन निद्रामग्नाः. काही लोक सुखाने झोपले आहेत. केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवती. काही लोक कॉफी पिण्याचा आनंद घेत आहेत. तत्र एका महोदया प्राप्नोती. तिथे एक स्त्री येऊन पोहोचते. सा उपविश्य किमपि पुस्तकं पठितुं प्रारभते. ती बसून कोणतं तरी पुस्तक वाचायला सुरुवात करते. पुस्तकस्य मुखपृष्ठे संस्कृत सूक्तिसंग्रहः इति शीर्षकं वर्तते. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, कव्हरवर संस्कृत सूक्तिसंग्रह असं लिहिलेलं असतं. तद्दृष्ट्वा समीपस्थः कः अपि महाजनः तया सह वक्तुं प्रारभते. ते पाहून जवळ असलेला कोणी एक माणूस त्या स्त्रीशी बोलायला सुरुवात करतो. अपि भवती संस्कृतं पाठयति. तुम्ही संस्कृत शिकवता का. त्यालाही पहिल्यांदा तेच वाटतं की संस्कृत ही स्त्री वाचते याचा अर्थ ही संस्कृतची शिक्षिका असली पाहिजे. तसा एक सामान्य समज आहे की संस्कृत शिकल्यावर फक्त शिक्षक होता येतो. महोदया सस्मितं, हसून, न खरं, अजिबात नाही. ती स्त्री सांगते की मी काही शिक्षिका नाही. मग तो माणूस पुढे बोलायला सुरुवात करतोय. भवत्याः समीपे एकं सुभाषितसंग्रहं दृष्ट्वा मया एवं चिंतितं. तुमच्या हातामध्ये हे संस्कृत सुभाषितांचं पुस्तक बघून माझा तसा समज झाला, मी तसा विचार केला. महोदया, ती स्त्री म्हणते, ओ यद्यपि संस्कृतं न पाठयामि तथापि अस्य पुस्तकस्य मम कार्यक्षेत्रेण सह संबंधः अस्ति. ती स्त्री म्हणते की जरी मी संस्कृत शिकवत नाही तरीसुद्धा या पुस्तकाचा माझ्या कार्यक्षेत्राशी, कार्यक्षेत्र म्हणजे आपण सामान्य भाषेत ज्याला वर्किंग फील्ड म्हणतो, तर माझ्या कामाच्या क्षेत्राशी याचा जवळचा संबंध आहे. तो माणूस उत्सुकतेने विचारतोय, एवं कस्मिन् क्षेत्रे कार्यरता भवती. असं होय, मग आपण कोणत्या क्षेत्रामध्ये काम करताय. त्यालाही उत्सुकता आहे की नक्की असं कोणतं क्षेत्र आहे की जिथे संस्कृत सुभाषितांचा उपयोग होतोय. बघूयात ती स्त्री काय म्हणते. अहम व्यवस्थापन प्रशिक्षिका रूपेण कार्यं करोमि. ती स्त्री सांगते की मी व्यवस्थापनशास्त्र म्हणजे मॅनेजमेंट या विषयाची प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहे.
मया अवगतं यद् रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंश इत्यादिषु बहवः श्लोकाः सन्ति येषु व्यवस्थापनशास्त्रस्य मूलतत्त्वानि दृष्टान्तसहितानि निर्दिष्टानि. ती पुढे सांगते की मला असं समजलं की रामायण महाभारत किरातार्जुनीय रघुवंश इत्यादी महाकाव्यांमध्ये मॅनेजमेंटची व्यवस्थापनशास्त्राची मूलतत्त्व वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेली आहेत. म्हणजे तिला असं म्हणायचं आहे की जी आत्ता आपण सिद्धांत इंग्रजीमध्ये किंवा अन्य आपल्या मातृभाषांमध्ये शिकतो आहोत तीच व्यवस्थापनाची मॅनेजमेंटची सगळे सिद्धांत संस्कृतमध्ये मला बघायला मिळतात आणि ती संस्कृतमधल्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये मला दिसत आहेत. आता त्याचा काय उपयोग, जर ती दोन्ही सारखीच असतील तर त्याचा उपयोग काय नक्की ते आपण बघणार आहोत. ती पुढे म्हणते, अनेन काव्यमाध्यमेन विषयप्रवेशः सुगमः भवति. या काव्याच्या माध्यमातून मला विषयाला प्रवेश करणं म्हणजे विषयाला सुरुवात करणं, तो टॉपिक शिकवताना त्याची प्रस्तावना करणं सोपं जातं. एषा पद्धतीही मया स्वीकृता जनैः अपि अभिमता. ही पद्धत मी स्वीकारली आणि लोकांनाही ती आवडली. अतः मया पुनरेकवारं संस्कृतभाषायाः संस्कृतकाव्यादीनां च अध्ययनं प्रारब्धं. म्हणून मी पुन्हा एकदा संस्कृतच्या काव्य इत्यादींचा अभ्यास सुरू केला आहे. आता विषय प्रवेश वगैरे हा कोणता भाग आहे, तर साधारणपणे मॅनेजमेंट वगैरे हे विषय असे असतात की थोडे आपल्याला त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं एक विद्यार्थी म्हणून. आणि शिक्षकापुढेही हे चॅलेंज असतं की एखादा टेक्निकल विषय विद्यार्थ्यांना कसा रसनिर्मिती करून सांगावा. तर त्यामध्ये जेव्हा ती स्त्री येत असेल आणि एखादा असा टेक्निकल मॅनेजमेंट म्हणजे तसं क्षेत्र टेक्निकलच, त्या टेक्निकल टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी जर सुभाषितं म्हटली गेली तर विद्यार्थ्यांचं लक्ष वेधलं जातं की ह्या काय म्हणत आहेत, ही कोणती भाषा आहे, म्हणजे आपल्या मॅनेजमेंटच्या शिक्षकाला संस्कृत पण येतं का. अशा सगळ्या उत्सुकता विद्यार्थ्याच्या मनात निर्माण होतात आणि त्यातून विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतल्यामुळे विषयाला सुरुवात करणं सोपं जातं. पुढे काय होतं, तो माणूस म्हणतोय, अहो आश्चर्यं शालायाः अनन्तरं खंडितं मम संस्कृतमध्ययनं तदपि पुनः अधुना एव आरब्धं. तो म्हणतोय की शाळेनंतर माझाही संस्कृतचा अभ्यास तसा तुटला होता आणि तोही नुकताच सुरू झाला आहे. ती स्त्री विचारते, कसा काय, कथम कथम. महोदय, माणूस सांगतो, वस्तुतः अहम वाणिज्यशाखायाः स्नातक. तो त्याचं शिक्षण सांगतो आहे की वास्तविक मी वाणिज्य शाखेचा कॉमर्सचा ग्रॅज्युएट आहे. स्नातक म्हणजे ग्रॅज्युएट. विधिशाखायाः पदवी अपि प्राप्ता मया. आणि त्यानंतर मी विधिशाखेची म्हणजेच कायदेशास्त्राची पदवी मिळवली, ज्याला आपण BCom LLB म्हणतो. साम्प्रतं बहुराष्ट्रीयसंस्थायां विधिविमर्शकरूपेण कार्यं करोमि. सध्या मी एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये, बहुराष्ट्रीय म्हणजे मल्टीनॅशनल, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये विधिविमर्शक म्हणून, विधिविमर्शक कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतो आहे. तदनुसृत्य कौटिल्यम् अर्थशास्त्रं याज्ञवल्क्यस्मृतिः आदीनां ग्रंथानाम् अध्ययनं साहाय्यकरं भवेत् इति गुरुभिः उक्तम्. तर माझ्या या कामाला अनुसरून कौटिल्य अर्थशास्त्र, याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी ग्रंथांचा मला उपयोग होईल असं माझ्या मार्गदर्शकांनी, माझ्या गुरूंनी मला सांगितलं. अतः अधुना अहम शास्त्रविषयकाणां संस्कृतग्रंथानाम् अध्ययने यत्नं करोमि. म्हणून मी सध्या वेगवेगळ्या शास्त्रांविषयीच्या ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्यूतात् किमपि संस्कृतपुस्तकं दर्शयति. आणि हे बोलता बोलता तो आपल्या पिशवीतून एक संस्कृतचं पुस्तक दाखवतो.
तयोः पृष्ठतः केचन युवकाः गोष्ठीषु रताः. त्यांच्या पलीकडे काही तरुण गप्पांमध्ये रमलेले असतात. प्रसादः समीरः लीना तथा तनुजा इति एतानि परस्परमित्राणि. हे तरुण कोण? तर प्रसाद, समीर, लीना आणि तनुजा हे सगळे एकमेकांचे मित्र. तेषु अन्यतमः तत् पुस्तकं दृष्ट्वा महोदयम् उपगम्य वदति. त्यांच्यापैकी एकाचं त्या पुस्तकाकडे लक्ष जातं आणि त्या महोदयांच्या जवळ जाऊन, त्या माणसाच्या जवळ जाऊन तो विचारतोय, महोदय भवतोः संवादे संस्कृतस्य संदर्भः श्रुतः मया. तो समीर नावाचा युवक त्या माणसाला विचारतोय की अहो महाशय, तुम्हा दोघांच्या बोलण्यामध्ये मी संस्कृतचा संदर्भ ऐकला. भवानापि विश्वसंस्कृत परिषद निमित्तं विदेशं प्रस्थितः. मग तुम्हीसुद्धा जागतिक संस्कृत परिषदेसाठी परदेशात निघाला आहात का? आता ही पण आपल्यासाठी एक आश्चर्याची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला भारतातल्या लोकांना माहिती नसतं की फक्त भारतातच संस्कृत आहे असं नाही, तर जगभरात जास्त आहे. किंबहुना जर्मनीमध्ये संस्कृतचा प्रचार भरपूर आहे. इतर ब्रिटनने त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीतेचे श्लोक अनिवार्य केलेले आहेत. ते त्यांना संस्कार म्हणून शिकवले जातात. त्याच्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय आत्ताच आपण बघितलं की कोविड-19च्या काळात जेव्हा अमेरिकेमध्ये खूप मोठा विस्फोट झाला होता कोरोनाचा, तर त्यावेळेला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीसुद्धा त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये शांतिमंत्राचा पाठ करवून घेतला होता. तर त्याने विचारलं की तुम्हीसुद्धा जागतिक संस्कृत परिषदेनिमित्त निघाला आहात का? आणि ते महोदय म्हणतात, न खलु परम कीदृशी एषा विश्वसंस्कृत परिषद अपि भवान संस्कृतस्य छात्रः. तो माणूस म्हणतोय की मी तसं चाललो नाही आहे त्या परिषदेला, पण ही जागतिक संस्कृत परिषद कशा प्रकारची असते आणि तुम्ही संस्कृतचे विद्यार्थी आहात का? समीर म्हणतोय, हो, अहम IIT अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थान इत्यत्र संगणक अभियांत्रिकी इति विषयस्य छात्रः. तो म्हणतो, हो, मी विद्यार्थीच आहे आणि मी IITमध्ये म्हणजेच भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मी संगणक अभियांत्रिकी म्हणजे कम्प्युटर इंजिनियर या विषयाचा विद्यार्थी आहे. तत्र छात्राः संस्कृतमपि पठितुं शक्नुवन्ति. या IITमध्ये विद्यार्थी संस्कृतसुद्धा शिकू शकतात. तर ही पण आपल्यासाठी नवीन माहिती आहे की IITमध्ये संस्कृत विषयाचा अभ्यास सुरू आहे. अष्टाध्यायी इति व्याकरणशास्त्रविषयकः ग्रंथः पाठ्यते तत्र मानव्यविद्याविभागे. तिथे मानव्यविद्या ह्युमन सायन्सेस या विषयाअंतर्गत अष्टाध्यायी हा पाणिनीचा संस्कृत व्याकरण विषयाचा ग्रंथ शिकवला जातो. आता हा ग्रंथ का शिकवला जातो? तर पाणिनीने संस्कृतचं व्याकरण खूपच नियंत्रित केलं आणि ती भाषा अतिशय नियमबद्ध आणि त्याच्याबरोबर सुमधुर बनवली. भाषेचा गोडवा कुठेही हलू दिला नाही. तर हे पाणिनीचं काम खूप मोठं आहे आणि ते काम त्याने अष्टाध्यायी ग्रंथामध्ये मांडलं आणि ते सूत्रांच्या रूपात मांडलं. सूत्र ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॉर्म्युला म्हणतो, तसं कम्प्युटरची भाषा बायनरी 0-1-0-1 या पद्धतीने ती चालते. तर ती एक छोटीशी सांकेतिक भाषा, सिम्बॉलिक लँग्वेज आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे संकेत तयार केले जातात आणि सगळे संकेत 0-1च्याच रूपात येतात. तर या पद्धतीने संस्कृतमध्येही सूत्र आहेत. जगामध्ये आज एक मोठी समस्या आहे की रोज इंटरनेटवर बऱ्याच गोष्टी अपलोड होतात. काही आवश्यक असतात, काही अनावश्यक असतात, पण हे ठरवणं शक्य नाही आहे की काय आवश्यक आहे काय नाही. आणि मग सुपर कम्प्युटरमध्ये या सगळ्या गोष्टी इंटरनेटवर परत परत दाखवण्यासाठी किंवा त्या दुसऱ्या देशात प्रसारित करण्यासाठी किंवा पाहिजे तेव्हा कोणत्याही युजरला, वापरकर्त्याला अवेलेबल करून देण्यासाठी त्यांना या सगळ्या गोष्टी स्टोअर कराव्या लागतात आणि रोज प्रचंड प्रमाणात स्टोरेज त्यांना वाढवावं लागतं, ज्याची मर्यादा पडते.
म्हणून ही सगळी जर माहिती आपल्याला छोट्या रूपामध्ये मांडता आली तर बरीच मोठी स्पेस रिकामी होईल मेमरीतली. यावर संशोधन सुरू आहे. अगदी जवळपास 1987 सालीच ही गोष्ट सिद्ध झाली आहे की संस्कृतमधलं सूत्रवाङ्मय संगणकासाठी सगळ्यात चांगल्या प्रकारचं आहे. संगणकाची सुद्धा तशीच भाषा बनायला हवी, पण अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे. तर त्याप्रमाणे IITमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग करणाऱ्या या विद्यार्थ्याला संस्कृतचा अभ्यास करायला मिळतो आहे. तो पुढे सांगतोय, अहम संस्कृत व्याकरणं संगणकशास्त्रं च इति विषयम अधिकृत्य संशोधनं करोमि. तो सांगतोय की मी संस्कृत व्याकरण आणि संगणकशास्त्र कम्प्युटर सायन्स हा विषय घेऊन संशोधन करतो आहे. तद्विषयकं शोधनिबंधं प्रस्तोतुम् अहम परिषदि निमंत्रितः. त्याविषयीचा शोधनिबंध सादर करण्यासाठी मला परिषदेमध्ये निमंत्रित केलं गेलं आहे. महोदया, ती स्त्री हे सगळं बोलणं ऐकते. ती म्हणते, अहो आश्चर्यम तंत्रज्ञान संस्थायां संस्कृतस्य अध्ययनम. एका तंत्रज्ञानाच्या संस्थेमध्ये संस्कृतचा अभ्यास केला जातोय. तो माणूस म्हणतोय त्यावर, महाविद्यालये संस्कृत अध्ययनं केवलं कलाशाखायाः छात्राः कुर्वन्ति इति आसीत् मे मतिः. तो माणूस म्हणतो, मला तर वाटायचं की महाविद्यालयीन स्तरावर संस्कृतचा अभ्यास करणारे विद्यार्थी म्हणजे फक्त कलाशाखेचे, आर्ट्सचेच विद्यार्थी असतात. समीर म्हणतो, तिष्ठतो तावत, तर मग थांबाच. तर्हि अवश्यम मेलयामी मे मित्राणी. मग मी माझ्या मित्रांचा तुम्हाला अवश्य परिचय करून देतो. एते सर्वे अपि परिषदी सहभागिनः. हे सर्वच जण परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. मग एक जण पुढे येतोय. प्रसाद अग्रे आगत्य, पुढे येऊ. नमस्ते, अहम रसायनशास्त्रस्य छात्रः. तो म्हणतो, मी रसायनशास्त्राचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. प्राचीन भारतीय रसायनशास्त्रम इति मम संशोधन क्षेत्रम. प्राचीन भारतीय रसायनशास्त्र, एन्शंट केमिकल सायन्स ऑफ एन्शंट मेटलर्जी, हे माझं संशोधनाचं क्षेत्र आहे. तद्विषयकाः ग्रंथाः संस्कृत भाषायां लिखिताः. त्याविषयीचे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिलेले आहेत. शालायां यत् संस्कृत अध्ययनं कृतं तस्य उपयुक्तताम् अहम अधुना अवगच्छामि. शाळेमध्ये जो संस्कृतचा अभ्यास मी केला होता त्याची उपयुक्तता, त्याचं महत्त्व मला आत्ता कळतं आहे. म्हणजे त्याला म्हणायचं आहे की त्यावेळेला संस्कृत मी शिकलो, मधल्या काळामध्ये तिचा काही उपयोग झाला नाही, पण आता जेव्हा हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण तो घेतो आहे त्यावेळेला मात्र त्याला पुन्हा संदर्भासाठी म्हणून संस्कृत ग्रंथ वाचल्यावर थोड्याशा अभ्यासाने ते समजायला लागलेत. कारण आधीपासून त्याला थोडं संस्कृतचं वातावरण होतं, संस्कृतचं बॅकग्राऊंड होतं. पुढे लीना सांगते, अहमपि भाषाशास्त्रम अधीत्य बेंगलुरू इत्यत्र सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषिकारूपेण कार्यं करोमि. ती सांगते आहे, मी सुद्धा भाषाशास्त्र म्हणजे लिंग्विस्टिक्स हा विषय घेऊन बँगलोर या ठिकाणी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये भारतीय भाषा विश्लेषिका म्हणून कार्य करते आहे. तर तिचं काम आहे भाषेचं विश्लेषण करणं. आता आपण जे मोबाईलमध्ये बघतो आहोत ते आपल्याला व्हॉईस टायपिंग करता येतं की ज्याच्यातून आपण मराठी किंवा हिंदी सुद्धा टाईप करू शकतो. तर संगणकाला तर कुठलीही भाषा समजत नाही, त्याला कळत नाही आहे. लिपी त्याच्यामध्ये आपण सॉफ्टवेअरने टाकू शकतो, पण भाषासुद्धा आता हा मोबाईल आपला छोटा संगणक तो समजून घ्यायला शिकला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये आणि तो विश्लेषण करतो. एखादा शब्द जर आपण उच्चारला आणि तो शब्द जर त्या भाषेमध्ये नसला, समजा मी मराठी बोलतो आहे आणि मी जर म्हटलं की हसतात, तर संस्कृतमध्ये हस्त शब्दाचं पंचमीचं रूप आहे हसतात. पण व्हॉईस टायपिंगमध्ये जर मी मराठी भाषा सिलेक्ट केलेली असेल तर तिथे शब्द येतो हसतात, म्हणजे हसणे ही क्रिया दाखवतो आहे तो.
तर एक प्रकारे तो भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या भारतीय भाषांचं विश्लेषण करण्याच्या क्षेत्रामध्ये ती काम करते आहे, कारण सॉफ्टवेअर बनवणाऱ्या माणसालाही भाषा अवगत असावी लागते. त्यासाठी त्याला अशा विश्लेषकांची गरज पडते. पुढे ती सांगते, संस्कृतस्य ज्ञानम आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषणे अतीव सहाय्यकरं भवति इति मे अनुभवः. ती सांगते की संस्कृतची माहिती किंवा संस्कृत भाषेचं ज्ञान आधुनिक भारतीय भाषांचं विश्लेषण करण्यासाठी, भाषांचं वर्णन करण्यासाठी खूप सहाय्यक होते असा माझा अनुभव आहे. तर का बरं सहाय्यक होते, तर सगळ्याच भारतीय भाषा संस्कृतोद्भव आहे असं आपण आधीपासून शिकलेलो आहोत, की सगळ्या भारतीय भाषा संस्कृत भाषेपासूनच निर्माण झालेल्या आहेत. तर त्यामुळे कुठलीही भाषा असो त्याच्यामध्ये संस्कृतशी मिळते जुळते किंवा संस्कृतचेच शब्द, तत्सम तद्भव शब्द बऱ्याच प्रमाणात येतात आणि म्हणून त्या भाषेचं विश्लेषण करणं संस्कृतचं ज्ञान असल्यामुळे सोपं जातं. आत्तापर्यंत आपण बघितलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले एक लोक आहेत, की कोणी मॅनेजमेंटशी संबंधित आहे, कोणी कायद्याशी विधिशाखेशी संबंधित आहे, कोणी केमिस्ट्रीशी संबंधित आहे, कोणी IITशी संबंधित आहे, ही भाषा विश्लेषिका म्हणून आहे सॉफ्टवेअरच्या फील्डमध्ये. पण या सगळ्यांना संस्कृतचा अभ्यास केला असल्यामुळे त्यांच्या नोकरीमध्ये खूप चांगला फायदा होतो आहे. आणखी तनुजा नावाची चौथी ती तरुणी, ती सांगते, पार्श्वनिवेदनम इति मे व्यवसाय. पार्श्वनिवेदन करणे म्हणजे जसं आपण रेडिओवर आवाज ऐकतो, हे रेडिओवरचं निवेदन म्हणजे पार्श्वनिवेदन असतं. किंवा एखादा आपल्याला किल्ल्याची वगैरे माहिती दिली जाते, तर समोर किल्ल्याचे व्हिडिओ क्लिप्स असतात किंवा फोटोज असतात आणि एक आवाज आपल्याला माहिती देत असतो. तो आवाज असतो पार्श्वनिवेदकाचा. जसं पार्श्वगायन आहे त्याचप्रमाणे पार्श्वनिवेदन आहे. संस्कृत श्लोकादीनां पठनेन शब्दोच्चारणस्य उत्तमः अभ्यासः भवति. आता हे पार्श्वनिवेदन करण्यासाठी उच्चारशुद्धी खूप महत्त्वाची असते आणि ही उच्चारशुद्धी कशाने साध्य झाली, तर संस्कृत श्लोक म्हणत राहिल्याने, कायम तो म्हणण्याचा सराव असल्यामुळे मला पार्श्वनिवेदन करणं सोपं गेलं. जगातल्या कुठल्याही भाषेपेक्षा माणसाची जीभ जितक्या जास्त प्रकारे हालचाल करू शकते त्या सगळ्या हालचालींचा उपयोग संस्कृत उच्चारांमध्ये होतो. आणि म्हणूनच संस्कृतचे श्लोक म्हणता म्हणता आपोआपच जिभेला सगळ्या प्रकारच्या हालचाली करण्याची सवय लागते आणि जिभेचं जडत्व कमी होतं. त्यातून आपल्याला कुठलीही भाषा बोलणं सोपं जातं. कारण पार्श्वनिवेदन करताना कधी संदर्भ म्हणून इंग्रजी बोलावं लागतं, शिवाय ज्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचंही माहिती ती भाषा बोलावी लागते. कधी कधी मूळची भाषाच इंग्रजी असते आणि ह्या सगळ्या भाषा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टोनमध्ये बोलाव्या लागतात. तर तिथे आपल्याला उच्चारण शुद्धीसाठी म्हणून संस्कृतचा खूप उपयोग होतो. पुढे ती सांगतेच आहे, तेन अभिनये निवेदनेचे प्रभाव वर्तते. त्यातून अभिनयामध्ये आणि निवेदनामध्येही प्रभाव वाढतो. तर ज्यांचं क्षेत्र अभिनयाचं असेल त्यांनाही त्याचा फायदा होतो. अभिनयाचे प्रकार असतात. आपल्याला साधारणपणे अभिनय म्हटलं की कायिक अभिनय अपेक्षित असतो. कायिक अभिनय म्हणजे जो शरीराद्वारे केला जातो, ज्याच्यामध्ये चेहऱ्यावरचे हावभाव आणि हालचाली शरीराच्या या अपेक्षित असतात. पण तेवढाच अभिनय नसतो. एक आणखी अभिनय असतो, तो असतो वाचिक. वाचिक म्हणजे बोलण्यातून केला जाणारा अभिनय. बोलण्यातून आपला भाव आणखी चांगल्या प्रकारे प्रकट करता येतो. तर हा वाचिक अभिनय करण्यासाठी सुद्धा उच्चारण शुद्धी गरजेची असते. आपल्या उच्चारांवर नियंत्रण असणं गरजेचं असतं. तर त्यामध्येही संस्कृतचा उपयोग होतो आणि प्रभाव वाढतो. साम्प्रतं कलाक्षेत्रे कार्यरताः अस्मासु केचन भरतमुनेः नाट्यशास्त्रस्य अध्ययनं कुर्वन्ति. सध्या कलेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्यापैकी बरेच जण भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा अभ्यास करत आहेत. तर भरतमुनी आणि त्यांचं नाट्यशास्त्र, हे नाट्यशास्त्र नावाचा ग्रंथ भरतमुनींनी लिहिला आणि त्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं वर्णन करून सांगितलं आहे, इतक्या त्रुट्या त्यामध्ये सांगितलेल्या आहेत की त्या सगळ्या अभिनयालाच नाही तर दिग्दर्शनाला
त्यानंतर नृत्यासाठी आणि जेवढाही भाग व्हिडिओ म्हणून आपण बघतो आहोत त्या प्रत्येकच भागासाठी उपयोगी पडतो. या नाट्यशास्त्राला 5वा वेदच म्हटलं जातं. तर ते नाट्यशास्त्राचा अभ्यास आमच्यापैकी काही जण करता आहेत अशी ती माहिती देते. म्हणजेच काय तात्पर्य हे की आता कलेच्या क्षेत्रातले लोकसुद्धा संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करायला लागले. त्यांनाही जाणवलं आहे की संस्कृतमधून आपल्याला बरंच काही नवीन मिळू शकतं. समीर म्हणतोय, भोः भारतीय विद्यायाः नाम भारतीय तत्त्वज्ञान योगशास्त्र इतिहास स्थापत्य आदिशास्त्राणाम् अध्ययनाय विदेशेषु अपि नैके जनाः उत्सुकाः. तो सांगतोय की खरं तर भारतीय विद्या म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञान, योगशास्त्र, इतिहास, स्थापत्यशास्त्र म्हणजे आर्किटेक्चर यांच्या अभ्यासासाठी परदेशामध्ये सुद्धा कितीतरी लोक उत्सुक आहेत. त्यांना ते शिकण्याची इच्छा आहे. तदर्थं काश्चन दूरचित्रवाहिन्यः अपि सन्ति. त्यासाठी काही दूरचित्रवाहिनी म्हणजे चॅनल्ससुद्धा आहेत, टेलिव्हिजन चॅनल्ससुद्धा आहेत. तत्र संस्कृततज्ञानाम् आवश्यकता वर्तते. या चॅनलसाठी संस्कृत तज्ज्ञांची गरज पडते. मम सुहृद आशय संपादक रूपेण तत्र कार्यरतः. माझा एक मित्र आशय संपादक म्हणून तिथे काम करतो. ती स्त्री पुन्हा एकदा म्हणते आहे जी पहिल्यांदा पुस्तक वाचत होती, अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतं. आपण सगळ्यांनी संस्कृतचा अभ्यास शाळेमध्ये केला होता. परं तस्य अनेन प्रकारेण उपयोजनं भवेत् इति अस्माभिः नैव चिंतितं. पण त्याचा अशा प्रकारे उपयोग होईल याचा आपण विचारच केला नव्हता. तो पुरुष म्हणतोय, सत्यमेव, खरंच आहे. लीना म्हणते शेवटी, यस्मिन् कस्मिन्नपि क्षेत्रे वयं कार्यरताः स्याम. आपण ज्या कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असू तत्र संस्कृतज्ञानम् अस्मत्कृते विशेष अर्हता भवति. तिथे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संस्कृतचं ज्ञान किंवा संस्कृतची असलेली माहिती ही आपली एक विशेष अर्हता असते. विशेष अर्हता म्हणजे स्पेशल एलिजिबिलिटी. त्यामुळे एकूण जर आपण या धड्यातून काय शिकायचं हा विचार केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की हे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. याच्यातले बरेचसे क्षेत्रसुद्धा आपल्याला सविस्तर माहिती नाही आहेत. पण कुठलंही क्षेत्र असो, संस्कृत ग्रंथांमध्ये प्रत्येकच गोष्टींची माहिती आहे. आपल्याला फक्त त्याचे संदर्भ काही तज्ज्ञ व्यक्तींकडून मिळवावे लागतात आणि असे तज्ज्ञसुद्धा आपल्याला भारतात सहज उपलब्ध आहे. तर या तज्ज्ञांकडून माहिती घेऊन आपणही खरं तर आता संस्कृत हा नुसता विषय म्हणून किंवा स्कोरिंग सब्जेक्ट म्हणून त्याच्याकडे न बघता एक भाषा म्हणून जर तो अवगत केला तर आपल्याला नक्कीच खूप फायदा होईल. इयत्ता 10वी नंतर निकाल लागून प्रवेश प्रक्रिया वगैरे पार पडेपर्यंत आपल्याला जवळपास 4-5 महिने मिळतात. तर ह्या काळामध्ये आपण संस्कृत बोलायला शिकलं पाहिजे. संस्कृत वाचल्यानंतर आपल्याला ते समजायला लागलं पाहिजे. एवढा अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त MSCIT वगैरे कोर्सेस आपण काही करतो, काही लोक स्पोकन इंग्लिश करतात, पण तेवढंच करून उपयोगाचं नाही. तर त्याबरोबर कुठलंही क्षेत्र असो, आपली ही स्पेशल एलिजिबिलिटी, विशेष अर्हता म्हणून संस्कृत आपण नक्कीच शिकलं पाहिजे. धन्यवाद.